आपण मी सचिन वाळुंज असेल किंवा आपण सगळी मंडळी असेल, आपण आपल्या स्वतःला उमेदवार म्हणून या ठिकाणी आलेलो आहे, म्हणून आपण सगळे मयूर पवार आहोत आणि म्हणून आपल्या सगळ्या मयूर पवारांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आणि आता माझे मित्र म्हटले वाणी साहेब बोलताना खरं बोला. वाणी साहेब खरं बोलत नसतो तर इथं आलोच नसतो. खरंच वागायचं म्हणून ही सगळी मंडळी आहे. आणि सगळ्यात मोठं एक गोष्ट तुम्ही जाणून घेतली पाहिजे की भाऊसाहेब बोलले माझ्या आधी, म्हणजे आमदार बोलले, मग मला काय भीती आहे? मी खरंच बोलणार. आमदाराचा बाप जर या व्यासपीठावर बोलला तर आपल्याला काय अडचण आहे? आपल्याला अडचण नाही, पण मला चुलती पण आहे, काकू आहे. मला तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करायची आहे, बघा पटतंय का? सगळेजण म्हटले मयूर भाऊ 27 ला माघार घेऊ नका, पण मला तुम्ही सगळे पुढे बसलेले मागे उभे राहिलेले आजूबाजूला आहेत ना आपल्या मागे, तुम्हाला विचारणं आहे, मयूरनी उभं राहिलं पाहिजे ना? हात वर करून सांगा, मयूरनी उभं राहिलं पाहिजे ना? कॅमेरा फिरवा, हात वरती ठेवा, वज्रमुठ करून सांगा की मयूर पवार हा उभाच राहिला पाहिजे. मयूर भाऊ अधिकची जबाबदारी वाढली आहे. आई मळगंगेच्या प्रांगणात या मंडळीने शपथ घेतली आहे, माझ्या सगळ्यांनी शपथ घेतली आहे की आपल्याला हा पिंपळवंडी आला पिंपळवंडी जिल्हा परिषद लढायचा आहे, तो निवडून आणायचा आहे. आज मला वाणी साहेब तो दिवस आठवतो, याच प्रांगणामधला 2014 ला एक इंजिन आलं, ते एवढं सुसाट पळालं आणि त्याच्या विजयाची ज्या वेळची मिरवणूक झाली आणि ती विजयाची सभा या प्रांगणात झाली, अशीच गर्दी होती, पाय ठेवायला जागा नव्हता. खरं आहे ना भाऊसाहेब? ही ती परिस्थिती निर्माण 2014च्या इंजिनाची आणि 2024च्या रिक्षाची, आज 2026च्या झेडपीची ही तयारी नाही, विजयाची नांदी आहे. मयूर भाऊ सच्चा है, हे का होतं माहितीये का? मला तुषार भाऊ म्हटले की मयूर भाऊ तुम्ही माघार घेऊ नका, आमच्या अडचणी होती विकासाच्या दृष्टीने. त्यांचं बरोबर आहे, ते लोकप्रतिनिधी लोकांचा विचारच करायचा असतो. पण मला असं सांगायचं तुषार भाऊ, व्यापार व्यवसाय करत असताना, आपल्या स्वतःची घर गृहस्थी चालवत असताना, समाज व्यवस्थेचं राजकारणाचं ज्या वेळेला आपण धोका हातात घेऊन काम करत असतो, त्यावेळेला वैयक्तिक कुटुंबांना मदती कोणी करताय का? तर नक्की करताय. तुमच्या पूजेला मयूर आला नसेल, इथून मागे तुमच्या वाढदिवसाला मयूरने फोन केला नसेल, नाही इथून मागे तुमच्या कुठल्याही एखाद्या सुखाच्या कार्यक्रमात आनंदाच्या जल्लोषात तुम्हाला मयूर दिसला नसेल, पण मी छातीवर हात ठेवून सांगतो, छत्रपतीची शपथ घेऊन, की ज्या तरुणाला रात्रीच्या 12 वाजता अडचण आली आहे, ज्या कुटुंबामध्ये काही आघात निर्माण झालाय, ज्या कुटुंबाला खऱ्या अर्थाने गरज आहे, तिथे माझा मयूर पायातली चप्पल न घालता पुढे असेल, हा दावा या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय. काय पाहिजे समाजाला याच्यापेक्षा वेगळं? अरे ही व्यवस्था चालते कशावर? विकास होत राहील. गेल्या अनेक वर्ष बारामतीत सत्ता आहे, विकास पण चालू आहे. जिल्हा परिषदेचं बजेट असतं, 75% बजेट बारामतीला जातं, तरी विकास अजून संपला नाही. विकासच होतोय. सोन्याची कौलं बसवायचं तर काय मला माहित नाही. आम्हाला काय बाबा सोन्याची कौलं या जिल्हा परिषद गटात नको, पण आमच्यावर ज्या वेळेला प्रसंग येतो, आमची एखादी माता भगिनी त्या ठिकाणी हॉस्पिटल मध्ये आणते
आमच्या एखाद्या तरुणाला त्या ठिकाणी काहीतरी घटना घडते, अपघात घडतो, त्यावेळेला ज्याची गरज आहे ती गरज मयूर पवार आहे. मग फक्त वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या म्हणजे झालं का? तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा नाही दिल्या ना, पण तुम्हाला ज्या वेळेला गरज आहे त्या वेळेला माझा मयूर तुमच्या पुढे उभा आहे, छातीचा कोट करून उभा आहे. असा अनुभव माझ्यासह सगळ्यांना या ठिकाणी. खरं बोलतो ना मी तरुण मंडळी, बसलेल्यापैकी 70% अधिकच्या तरुणांना या ठिकाणी माझा सवाल आहे की तुमच्या प्रत्येक दुःखात, तुमच्या प्रत्येक अडचणीत जर तुम्हाला कोणाची आठवण होत असेल ना, आठवण माणसाला अशा प्रसंगात अशा माणसाची आठवण होते. अडचणीत देवाची आठवण होते ना आपल्याला, देवाची. आता काय करू? पण ज्या वेळेला खऱ्या अर्थाने माणूस व्यथित झालेला असतो, अडचणीत आलेला असतो, त्यावेळेला जर कोणाची साथ या जिल्हा परिषद गटात नव्याने या पंचक्रोशीत मिळाली असेल, त्याचं नाव मयूर सुरेश पवार आहे. मग का त्या माणसाला तिकीट द्यायचं नाही? काल आमच्या अतुल भाऊ आहेत गुजरात मधून फोन आला, क्या हो गया आपने मयूर भाऊ के तिकीट का? म्हणजे गुजरात मध्ये सुद्धा मयूर भाऊ के तिकीट का चालू आहे बोलबाला. मग आपल्याला काय अडचण त्याला मतदान करायला? आपल्याला अडचण काय? वाणी साहेब, आम्ही, मीच नाही, जो बॅकबोन आहे ना, बॅकबोन, तो इथं बसलेला आहे. बॅकबोन बसलाय, सगळ्यांना माहिती आहे बॅकबोन. सरपंच साहेब एकदा नमस्कार करा. तुमच्या नमस्कारात विनंती आहे. हा तो बॅकबोन आहे. अजून कोण पाहिजे तुम्हाला? हा? कोण पाहिजे तुम्हाला? विकीन मयूर वेगळा काय? छापान काटा वेगळा काय त्याचा? खूप संघर्ष झाला काल एबी फॉर्मला. वाईट काम असतील ती जबाबदारी माझ्याकडे असते. खूप वेळ ताणायचा प्रयत्न केला. खूप सारे वरिष्ठांचे देखील माझ्यापर्यंत फोन आले. आतून माझंही मार्केट काल टाईट झालं. नाही फोन यायचे पार शिवसेना सचिवापासून. फोन घ्या साहेब बोलतात, फोन घ्या साहेब बोलतात. जर माझ्यावर त्या पंचायत समितीच्या कॅम्पस मध्ये एवढा मोठा प्रेशर असेल तर आदरणीय शरद दादांवर किती मोठा प्रेशर होता. कोण म्हणतो शरद दादाच्या मनात मयूर पवार झेडपी नाहीये? अहो तुम्हाला एक गोष्ट सांगतो, काल घडलेली त्या कॅम्पस मध्ये एक प्रतिस्पर्धी उमेदवार आला. काय म्हणलं वाणी साहेब माहितीये का? हात जोडितो, पुढच्या काही गोष्टी ऍडजस्टमेंट करू. आहेत काय होता तुम्हाला माहिती? ऍडजस्टमेंट करू, पण मयूर पवारला तिकीट नका देऊ. काय म्हणलं? एबी फॉर्म मयूर पवारला देऊ नका. भीती बघितली ना, दहशत. अरे मग इतक्या सगळ्या गोष्टी जर घडतात तर मग आपल्याला अडचणच नाही काय वाणी साहेब? खुल्या मनाने त्या दिलदार मित्राच्या मागे जर कोणी उभा असेल तर मित्र परिवार या ठिकाणी उभा आहे. महिलांची देखील या ठिकाणी उल्लेखनीय उपस्थिती आहे. पाठीमागे शेवटपर्यंत या ठिकाणी गर्दी आहे. याच्यातला एक माणूस देखील असा म्हणला नाही की मला पेट्रोल टाकायला पैसे द्या, का मला गाडी लागते मला गाडी द्या. वाणी साहेब काल आम्ही थोडं नियोजनाच्या मीटिंगला बसलो. संदीप भाऊ, शांताराम दादा, त्या ठिकाणी लोक अशी म्हटली. मी म्हटलं कोणाला गाड्या लागतील का? कोणाला दुसरं काही लागणार आहे का? ते म्हणले जे मिळायला पाहिजे होतं ते तर काय आजपर्यंत मिळालं नाही, म्हणजे तिकीट काय मिळालं नाही. पण आता मात्र विजय खेचून आणायची ताकद आम्ही आमच्या मंदिरात ठेवतो आणि स्वतःच्या खर्चाने बळगंगेच्या प्रांगणात येतो आणि माझ्या मयूर भाईला त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. कोण कोणासाठी म्हणतो असं? याला तळमळ लागते, याला आतून यावं लागतं. 4:30 एबी फॉर्म दिला संदीप भाऊ. मी तिथं जी मंडळी आतमध्ये होती त्यांनी पाहिलं डोळ्यातलं पाणी माझ्या
राहत नव्हतं. तसा झालं, श्रेष्ठीला रिपोर्टिंग केलं आणि मयूर भाऊला येऊन म्हणलं आपल्याला उभं राहायचं आणि आपल्याला निवडून यायचं. आणि आज या मराठ्यांच्या प्रांगणामध्ये आपण शपथ घेतलेली आहे. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, आज जर इथं हजाराच्या संख्येने माणूस जमतोय, आज जर इथं कोणाला न बोलावता, कोणाला गाडी न देता, जर कोणाची व्यवस्था न करतो, जर आपण सगळे मंडळी इथं येतोय, तर या जिल्हा परिषद गटाने एक त्या ठिकाणी प्रत्येकाने मनात एक छंद बांधला हे या ठिकाणी दिसून येत आहे. काय छंद बांधलाय? आमची भगिनी त्या ठिकाणी 2-3 भगिनी येते. आता मला हात धरणं बाजूला घेतलं, मला म्हटलं शेवटपर्यंत साथ द्या बरं का. शंका घेता आमच्यावर. अरे आमची साथ म्हणून 2 टर्म आमदारकी काढली आहे आणि आता ही जिल्हा परिषद सुद्धा आमच्या साथीने आम्ही घेणार आहे. शाश्वत सांगतो मी माझ्या गावातल्या एक गोष्ट होणार आहे. म्हणून बघा काय असतो, एखादी लक्ष्मी घरात दिली का आपण तिचा पायगुण म्हणतो. चायला लक्ष्मी आली, पायगुण आली, ह्या घर जरा भरलं. मी माझ्या गावाचं उदाहरण देतो. गणाभाऊ पुढे, आम्ही दोघं एकमेकाच्या विरोधात लढलोय, पण एक काय झालं माहितीये का, मयूर भाऊमुळं. मग जो माणूस गावातली 2 वेगवेगळी मतं, 2 वेगवेगळे गट जर एकत्र करू शकतो, तर तो या जिल्हा परिषद गटाला न्याय का नाही देणार? तो 100% या जिल्हा परिषद गटाला न्याय देणार आहे. मग जर राजकारण वेगळं काय असतं, समाजकारण वेगळं काय असतं? जो माणूस सगळ्यांना एकत्र ठेवू शकतो. भाऊसाहेब म्हटले का 1 वर्षाची टर्म दिली, या पट्ट्याने 5 वर्ष आणि अशी 1 वर्षातच कामगिरी दाखवली. काम आहे ना हे, काम आहे ना हे, काम बोलतोय ना, मग काय अडचण आहे? जो प्रत्येकाच्या सुखदुःखात आहे, ज्याला विकास कामाची जाण आहे, आणि सगळ्यात महत्वाचं काय माहिती का, महत्वाचा मुद्दा, हे राजकारण अनेक लोकांना भिकारी करून सोडलेले. या राजकारणाने कुटुंबाच्या कुटुंब कर्जबाजारी झाले. पण ती कोणती? ज्यांचं उद्दिष्ट जर राजकारणात येऊन पैसे कमवायचे असेल तर ते या राजकारणात सक्सेस होत नाही. पण ज्यांचं उद्दिष्ट शरद दादा सारखं स्वच्छ आहे, की जो माणूस 2005 साली आला आणि या तालुकाभर लोकांची लग्न करीत सुटला, लोकांना मदती करत सुटला, जो आडल नडल त्याच्या पाठीमागे उभा राहत सुटला, कोणाची बैल जोडी जळाली तर तिथे बैल जोडी दिली, कोणाचं घर जळालं त्याला घर दिलं. वाणी साहेबांनी सांगितलं एका कुटुंबाची घर गाई जळाली त्या ठिकाणी गाय दिली. अरे त्याच पावलावर पाऊल ठेवून आपण त्या चालतो ना, त्याच पावलावर पाऊल ठेवून हा जर समाजाची सेवा करणार असेल तर मग या व्यवस्थेला याच्यापेक्षा वेगळा माणूस कशाला पाहिजे? कशासाठी पाहिजे वेगळा जिल्हा परिषद? कशासाठी पाहिजे? आम्हाला एबी फॉर्मही नको, आम्हाला तिकीटही नको. आम्ही तुमचे निष्ठावान होतो. अक्षय भाऊ म्हणला राहू, मरेपर्यंत राहू. मयूर सह आम्ही सगळे तुमचे निष्ठावंत राहू, पण जिल्हा परिषद झाल्यावर तुमच्याकडे येऊ. तोपर्यंत या जिल्हा परिषद गटाचं मतदान एका अधिकारशाहीने घेऊ आणि मगच तुमच्याकडे येऊ. मला काल एक सांगितलं आपल्याच सिस्टीम मधला संतोष दादा सरपंच साहेब आहेत, म्हणजे तुमच्यावर अधिकची जबाबदारी असते तालुक्याची, सगळ्या गटांची. 100% घेणार. 100% तालुक्यातल्या हा गट सोडून सगळ्या गटाची जबाबदारी आम्ही निष्ठेने पार पाडणार. धनुष्य म्हणजे धनुष्यच करणार. पण आळा पिंपळवंडी गटात मयूर भाऊलाचे चिन्ह येईल, त्याच चिन्हाचा प्रचार करणारा निवडून आणणार ही शपथ आई वडगंगेच्या चरणी या ठिकाणी घेतोय. हा उमेदवार ना अधिकृत उमेदवार, सगळे उमेदवार असतात अधिकृत. शिवसेना पक्षाचा अधिकृत उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार, काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार. हा उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे अधिकृत? कोणत्या पक्षाचा आहे? हा उमेदवार आहे मित्र पक्षाचा अधिकृत उमेदवार सन्माननीय मयूर भाऊ सुरेश पवार.
गोविंद भाऊसाहेब हे गेले, आता थांबत नसतो आणि आता त्याला थांबून पण देत नसतो. पुढे गेलो ना, आता बोलून झालं, बोलायच्या आधी थांबलो असतो म्हणून बोलायला उभं राहिलो. काय बोलायचं उद्या प्रेशर आलं तर मग आधीच आपलं बोलून घ्या, मोकळं व्हा, मनात काही ठेवायलाच नको. रडण्यापेक्षा बोंबलेलं बरं नाही. सगळे मंडळी तिथे. मला एक आनंद असा झालाय ना की बघा, आपण वादात बोलत असताना, ही व्यवस्था चालत असताना एकमेकांचे हेरे प्रतिदावे होत असतात. पण हा पठ्ठ्या असा एकमेव आहे की ज्याचा वादच नाही, आपण जसे भांडणच नाही. कुठेही गेला मयूरभाऊ, कुठेही गेला मयूरभाऊ, कंचाई कोपऱ्यात मयूरभाऊ. अरे झालंय का? आम्हालाही कधी वाद टाळलं कळलंच नाही. मी सुद्धा इच्छुक उमेदवार, मागच्या झडपीला कुणबीचं नाही घालायला, कुणबी काढा, कुणबी काढा, कुणबी काढा, काढा कुणबी का झडपी काढायचं. आणि या मळगेंड्या मातेच्या पायाला स्पर्श करून सांगतो वाणी साहेब, 3 महिन्यापूर्वी नाही, 4 महिन्यापूर्वी नाही, ज्या वेळेला नारायणगावची सभा झाली ना, त्याच दिवशी सांगितलं होतं की आले पिंपळवंडी गटात जर अधिकृत उमेदवार आपला कोण असेल आणि निवडून येणारा उमेदवार कोण असेल तो मयूर सुरेश पवार असेल. 4 महिन्यापूर्वी सांगितलं. मोठं काहीच लागत आपल्या ताटातलं दुसऱ्या ताटात ओढायचं. मी इच्छुकच उमेदवार आहे ना, पण याच्या पुढे टिकावंच लागणार नाही. तर उभं राहून करता काय? काय उभं राहून करता? याच्या पुढे आपलं टिकावं लागेल का एवढ्या माणसात? लागू शकत नाही. लय बोललो मी, संतोष उठला आमचा. त्याचा लय प्रेशर असतो आमच्या सगळ्यांवरच, सृष्टींपासून खालच्या पर्यंत. तुझ्या प्रेशर मध्ये थांबतो आता. माझी विनंती आहे तुम्हाला, मी एवढा मन मोकळा झालोय ना, निवांत झोपला. 2-4 दिवस झोपच येत नव्हते, लय अडचण येऊ. बायको म्हणायची याला झालेच काय, येतंय कधी, किती वाजता, झोपतही नाही, काय चाललंय याचं, त्याचंही त्याला कळाली ना, आपल्यापर्यंत कळालीच कळाली. राजकारणाचा त्यांचा संबंधच नाही, समोर भाऊच्या बायकोचा संबंधच नाही राजकारणाचा. त्या बिचारीला आता कोणा पडत, कोणच्या पाया पडाव, कोणला काय मागत काय नाही. बाई दणकून जायचं, माझी बहीण आहे तू, दाना जायचं, पाया पडायचं, रपारपाच्या अर्धा पाया घ्यायचं, दना दण सुटायचं पाया पडत. आणि हे बघा समीकरण कसं जुळलंय. संतोष भाऊ बोल 2 मिनिटं द्या ना. समीकरण कसं जुळलंय. हा जावाई पिंपरी पेंढराचा. बरं आता त्या पिंपरीला की समजा तुम्हाला कोडा पडलाय, अमोल भाऊ तुम्हाला कोडा पडलाय ना, जावायला कसं सोडताय? वा बघा, राष्ट्रवादीचं काम करवलं बाजूस आमचा, पण कोणासाठी आलाय? मयूर पक्ष गेला आणि पक्षाचा तर सगळाच खेळ झालाय हो. पक्षाचा खेळच झालाय. माणसावरच गणित चाललंय. जसं शरददादा गणित चाललं ना, 75 वर्षांनी रिक्षा पळाली, 75 वर्षांनी अपक्ष. लय लोक म्हणले त्यावेळेला आम्ही पाया पडायचं. सांगतो ना पुढे. मग तुम्हाला थांबवायचंय का मला? मग थांबा ना जरा. कसं झालं सांगतो. काय झालं? कुठं होतो मी, गेलो विसरून. असं होतं. हा सासरवाडीत होतो पिंपरी. गडबड होती, 12 गेलो तुझ्यापेक्षा जास्त. अहो हा छत्रपतींचा मावळा आहे. प्लॅनिंगने लग्न केलंय अतुल म्हणून. उद्या जिल्हा परिषद लागले, ते गाव घेता येईल, हे गाव घेता येईल, मोठे गाव जवळ झाले का चाल ना. बरं आरक्षण आहे, आरक्षण नाही, त्या जिल्हा परिषदेची रचना तशीच करून घेतली पाठ्याने. बघा बरं का, ते पिंपरी जोडले, ती उमरजही जोडल्या, 2-2 जवळ घेतली तर चालणार. काळवाडी तर आहेच रे, पिंपळवंडीचाच भाग काळवाडी. मामा सारी वामनं तिकडून फोन करतात, पार भाऊसाहेब वामनांपासून सगळी काही करा बरं का, पण मयूर भाऊशिवाय तिकीट नका देऊ. अहो लिहिलं ना, युनिफॉर्म मिळा, लिहिला भाऊसाहेब सगळं सांगतो. मरुदे रेकॉर्डिंग लाईव्ह चालू आहे, काय व्हायचं ते आपल्याला मिळणार नाही. तसंही मी ते एबी फॉर्म वाटपाला लय वैतागलोय. अहो लय लोकांचा रोष. काय होतं, आपल्याला जोपर्यंत वरून सांगत नाही ना, तोपर्यंत तो कागद देता येत नाही. आता ते ज्याला जे उमेदवार आहे ना, ते 4 वेळा म्हणतो हा काय झालं, हा काय झालं, आणि आला का फोन,
आपण पुढं पुढं पळायचं, ते मागं मागं पळायचं. बरं ते पण डोक्यात असे असेल, थांबतोय पाहतोच, हे बी थांबला 4-4 तास लावले काय तू एकदा पाहतोच. बरोबर आता माझ्या काय आता ते हातात त्यांच्या ना. बरं त्याच्यावर बसले तर त्याच्यामुळे अडचणी, मग ह्या अडचणी होतात. तेव्हा आता मला तुम्हाला विनंती अशी आहे, बघा थांबू काय, हा थांबा म्हणले आता थांबणार आहे. विनंती करतो, आवडीतो लय झाले आता. माझी तुम्हाला सगळ्या महिला भगिनींना, तरुण बांधवांना, ज्येष्ठांना विनंती अशासाठी करतोय, बघा आपण जर आपल्याला 5 वर्ष ह्या आपल्या पोराची मदत, ह्या आपल्या भावाची मदत, ह्या आपल्या मुलाची मदत जर पाहिजे असेल, या जिल्हा परिषद गटातल्या प्रत्येक कुटुंबाला त्या ठिकाणी व्यवसायाच्या माध्यमातून मार्गदर्शन पाहिजे असेल, आपल्या मुलाबाळांना व्यवसायाचं शिक्षण, व्यवसायासाठी साथ जर पाहिजे असेल, या परिसराचा विकास प्रामाणिकपणे जर करायचा असेल, तर आपण आपलं इथून पुढचे 8-10 दिवस, 5 तारखेला मतदान आहे. आजची तारीख किती तारीख, आजची 22 तारीख. हे 8 दिवस आणि ते 5 दिवस, एवढेच दिवस द्यायचं. त्याच्यासाठी काय करायचं, आपण आपल्या महिलांचा ग्रुप करायचा, पुरुषांनी पुरुषांचा ग्रुप करा, तरुणांनी तरुणांचा ग्रुप करा. तुम्हाला गाडी, घोडं जे काही लागेल ते आम्ही मित्र परिवार देणार आहे. पुढची एक गोष्ट करा भाऊ, सांगायची राहिली, काल तिकडे थोडक्यात सांगितलं. बघा मी किती आत्मविश्वासाने सांगतोय. आमचे शांताराम दादा समोर बसले, वाटलं भारी वाटलं, शांताराम दादा आले तिकडे, मंडळी भारी आलं. बघा वडगावांचं जे मतदान आहे ना, वडगावांचं, त्या वडगावांच्या सरपंच साक्षीने तुमच्या सांगतोय जबाबदारी, गणा भाऊ, समीर भाऊ, वडगावांच्या होणाऱ्या मतदानामध्ये 80% मतदान मयूर भाऊला होईल एवढं शाश्वत सांगतो. त्याच्या पुढे वडगाव गावची सगळी जबाबदारी आमच्या चौघांची. तुम्ही ना खर्च पाहायचा, तुम्ही ना आमच्याकडे गाड्या द्यायचा, तुम्ही काहीच करायचं नाही. मयूर भाऊ, वडगावांची सगळी जबाबदारी आमच्या चौघांची, 5 जणांची, कैलास शेठ सरपंच, मी, गणा भाऊ, समीर भाऊ, पप्पू इथापे, 5-6 जण आमची जबाबदारी. आणि वर मयूर भाऊ, तुमच्या निवडणुकीत तुम्हाला आता खर्च आहे. आमचे नेता देवकर आहेत, आमचे मार्गदर्शक गोरख भाऊ आहेत, सगळ्यांच्या वतीने शब्द देतो, नावराव धरायला. तुम्हाला या निवडणुकीसाठी रुपये 2 लाख आम्ही स्वतः आमच्या खिशातले तुम्हाला देणार आहोत. निवडणूक आहे, पैसे लागतात, गाडी डिझेल लागतं. बघा आमच्या गावची सगळी जबाबदारी बूथ पासून माणसं आणण्यापर्यंत आमची. वर 2 लाख रुपये भाऊ तुला देतो. आजच्या या विजयी महासंकल्प मेळाव्याच्या निमित्ताने तुला शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की आपण ग्रुप बनवा, गाडी घ्या, बाहेर पडा, लोकांच्या पाया पडा, मयूरला निवडून आणा. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.